इकडे लक्ष द्या आता आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे त्यामधील आपण वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धती त्याच्यामध्ये 3 पद्धती त्यामध्ये जी पहिली पद्धत आहे ती अवयव पद्धत आहे, दुसरी आहे ती सूत्र पद्धती आहे आणि तिसरी आहे ती काय पूर्ण वर्ग पद्धती। त्याच्यामध्ये आज आपण क्रमांक 1 मधली पहिली जी आहे अवयव पद्धती शिकणार आहोत। त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत। जो पहिला प्रकार आहे तो काय आहे x वर्गाचा सहगुणक 1 असताना हा प्रकार घेणार आहे। तर त्याच्यामध्ये आपण एकच उदाहरण चिन्हानुसार कसं बदलतंय त्यानुसार आपण पाहणार आहे। पहिला आहे आपण x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0। दुसरा आहे x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0। तिसरं जे घेणार आहे ते x वर्ग अधिक 3x अधिक वजा 6 बरोबर 0। आणि जे चौथा आहे x वर्ग वजा 3x वजा 6 बरोबर काय घेणार आहे 0। फक्त इथं बदल करूया। या ठिकाणी इथं 5 वजा 2 बरोबर आहे 3 आणि इथे 3 येते। ठीक आहे। तर आता 3 2 याचे जे अवयव आहेत याच्यामध्ये अवयव काढताना मधल्या पदाची फोड करायची आहे। स्थिर पद आहे 6 आणि मधल्या पदाची फोड करायची आहे। मग कोणते अवयव असे आहेत की गुणाकार 6 ला पाहिजे आणि बेरीज 5 आली पाहिजे। हा 3 गुणिले 2 बरोबर आहे 3 आणि 2 त्यांची बेरीज 5 येते आणि गुणाकार किती येतोय 6। मग आपल्याला इथं काय करता येईल बघा x वर्ग अधिक 3x अधिक 2x अधिक 6 बरोबर काय घेता येईल 0। मग या दोघांमध्ये सामायिक काढायचं आहे x कंसात x अधिक 3 पुन्हा अधिक इथं 2 सामायिक निघाला आणि कंसात काय राहील x अधिक 3 बरोबर 0। पुन्हा बघा हे 2 कंस सारखे निघाले बरोबर सारखे इथं काय होईल x अधिक 3 दुसऱ्या कंसात x अधिक 2 बरोबर काय 0। मग x अधिक 3 बरोबर 0 किंवा काय होईल x अधिक 2 बरोबर 0। मग x बरोबर किती होईल वजा 3 आणि इकडे x बरोबर किती होईल वजा 2। इथं काय होईल बघा आता x वर्ग वजा 5x अधिक 6 आहे बरोबर 0 आहे। तर आपल्याला इथं काय करता येईल आता मला सांगा कसे अवयव पडतील गुणाकार 6 ला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी वजा 5 आली पाहिजे। कोणते अवयव आहेत असं सांगा कोणते वजा 3 नाही वजा 3 आणि अधिक 2 काय अधिक वजा 3 बरोबर आहे वजा 3 आणि वजा 2 वजा 3 वजा 2 बरोबर काय वजा 5 वजा काय 5 बरोबर आहे का। आता बघा इथं x वर्ग वजा 3x वजा 2x अधिक 6 बरोबर 0। या दोघांमधून सामायिक काढा। याच्यामध्ये काय सामायिक निघेल x कंसात x वजा 3 याच्यामधून काय सामायिक निघेल वजा 2 निघेल आणि इथं वजा असल्यामुळे आतली चिन्ह काय होता तो बदलतात। म्हणजे इथं काय होईल बघा x आणि इथं काय होईल अधिक होतं ते काय झाले वजा 3 बरोबर 0। म्हणजे हे दोन्ही कंस काय आले हे दोन्ही कंस कसे आले सारखेच येतात। कुठल्याही उदाहरण सोडा त्याच्यामध्ये सारखे येतात बघा। आता सामायिक कंस घ्या x वजा 3 दुसऱ्या कंसात x वजा 2 बरोबर काय आलं 0। आता म्हणून x वजा 3 बरोबर 0 किंवा काय होईल x वजा 2 बरोबर 0। मग x बरोबर किती होईल उजवीकडे गेल्यावर अधिक 3 होईल आणि इथं x बरोबर वजा 2 आहे तो उजवीकडे गेल्यावर काय होईल अधिक 2 होईल बरोबर आहे। आता हे जरा दुसरा प्रकार चिन्हावरून घेतोय आपण चारही प्रकार घेतोय आपण। आता याच्यामध्ये काय करायला लागेल आपल्याला हे अवयव आहेत म्हटल्यानंतर इथं आहे तो मी इथं अधिक 1x घेतो आणि इथं वजा 1x घेतो म्हणजे काय दोन्ही सारखं होईल। आता मला सांगा याचे अवयव काय दिलं
गुणाकार वजा 6. इथं अधिक आहे याचा अर्थ इथं वजा याचा अर्थ काय हो? जे अवयव आहे त्याच्यामध्ये एक धन आहे आणि एक ऋण आहे. आणि इथं धन आहे याचा अर्थ काय असलं पाहिजे? मोठा आहे तो धन, मोठा आहे तो धन आणि छोटा आहे तो ऋण. मग काय येईल सांगा? बरोबर आहे. अधिक 3 वजा 2 बरोबर आहे. आणि बरोबर किती येत आहे? अधिक 1 येत आहे. आता बघा याचे अवयव पडले आपण सोडवा. आता x वर्ग अधिक 3x वजा 2x वजा 6 बरोबर 0 बरोबर. म्हणून या दोघांमध्ये सामायिक काढा. या दोघांमध्ये काय सामायिक निघेल बघा? x कंसात x अधिक 3 याच्यामध्ये काय सामायिक निघेल? वजा 2. ह्या वजामुळे काय आलं? चिन्ह बदललं हे लक्षात ठेवायचं. काय होईल? x अधिक 3 बरोबर 0. आता हे दोन्ही कंस काय आले? सारखे आले. मग काय होईल बघा? सामायिक कंस x अधिक 3 दुसऱ्या कंसात x वजा 2 बरोबर काय आलं? 0. पुन्हा बघा x अधिक 3 बरोबर 0 किंवा x वजा 2 बरोबर 0. आता बघा x बरोबर काय होईल मग? म्हणून x बरोबर वजा 3 आणि इकडे काय? x बरोबर अधिक 2 येईल. तेव्हा अधिक नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे असं काय आलं? अशा पद्धतीने उकल आले. आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता आहे? शेवटची राशी आहे. तर इथं काय होईल? x वर्ग वजा 1x वजा 6. इथं काय अवयव असतील सांगा? वजा 6 आहे. वजा आहे याचा अर्थ गुणाकार वजा याचा अर्थ लक्षात ठेवायचं की एक धन आहे आणि एक ऋण आहे. आणि इथं वजा याचा अर्थ मोठी संख्या काय असली पाहिजे? ऋण. मग काय असेल सांगा? वजा 3 बरोबर वजा 1 येते. मग बघा म्हणून आता बघा x वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 6 बरोबर काय? 0 येईल. आता मला सांगा या दोघांमधून सामायिक काढा. या दोघांमधून सामायिक काढा. काय आहे बघा? x कंसात x वजा 3 अधिक 2 दुसऱ्या कंसात x वजा 3 आणि बरोबर काय? कारण इथं अधिक मुळे चिन्ह बदललेलं नाही. आता पुढे बघा या दोघांमधील काय सामायिक निघेल सांगा? याच्यामध्ये x वजा 3 आणि दुसऱ्या कंसात काय? x अधिक 2 बरोबर 0. पुन्हा x वजा 3 बरोबर 0 किंवा x अधिक 2 बरोबर 0. आता मला सांगा x बरोबर किती होईल इथं? अधिक 3 आणि इकडे x बरोबर काय? वजा 2. बघा या चारी मध्ये आपल्याला काय काय उत्तर आले? इथं x वजा 3 इकडे x वजा 2 इथे x बरोबर 3 इथं x बरोबर 2 इथं x बरोबर वजा 3 इथं x बरोबर 2 इथं x बरोबर 3 आणि इथं x बरोबर अशा पद्धतीने उत्तर आले. म्हणजे या अवयव पद्धतीमध्ये एकच उदाहरण चारही पद्धतीने घेतलं. कसं घेतलं बघा? जे स्थिर पद आहे त्याचे बघा अवयव पाडले. इथं काय आहे? 6 चे अवयव दोन्ही धन आहेत. इथं बघा 6 चे दोन्ही अवयव कसे आहेत? ऋण आहेत. इथं वजा 6 चे अवयव एक धन आणि एक ऋण. इथं वजा 6 चे अवयव एक ऋण एक धन. पण इथं मोठा धन आहे आणि इथं मोठा ऋण आहे. अशा पद्धतीनं आपण वर्ग समीकरणे सोडवत असताना काय करणं आवश्यक आहे? अवयव पद्धतीने सोडवताना हे जे संख्या आहे स्थिर पद त्याचे अवयव व्यवस्थित पाडता आले पाहिजे. अवयव पाडून पुन्हा त्याचे जे अवयव आहे कोणता धन आहे आणि कोणता ऋण आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीने काय करणं आवश्यक आपण उदाहरण सोडवणं महत्त्वाचे आहे. याच्यासाठी आपल्याला सराव संच 2.2 मधील आपण अशा पद्धतीने उदाहरणे काय करू शकतो? सोडवू शकतो. ठीक आहे. पाहिला व्हिडिओ. धन्यवाद.